अमोल मिटकरींना उत्तर देताना भाजपच्या सुरेश धस यांनी राष्ट्रवादीत एक मुन्नी असल्याचा आरोप केला। ही मुन्नी पुरुष असल्याचं सांगत त्यांनी नाव घेतलं नाही। मात्र या प्रश्नावर अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले। मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए। मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते। अमोल मिटकरींना राष्ट्रवादी अजित पवार गटातील एक वरिष्ठ मुन्नी बोलायला लावते असा आरोप सुरेश धस यांनी केल्यानंतर ही मुन्नी नेमकी कोण याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली होती। मात्र ही मुन्नी स्त्री नसून पुरुष असल्याचं सांगत सुरेश धस यांनी संबंधित नेत्याचं नाव सांगण्यास मात्र नकार दिला। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे। आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए। ही डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। ते त्यांना विचारा। हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते। दरम्यान भाजपचे सुरेश धस आणि अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांच्या भूमिकांचीही चर्चा रंगली आहे। सत्तेत असलेल्या सुरेश धसांचे नेते गृहमंत्री आहेत, दुसरीकडे मिटकरींचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत। कारवाई होण्याचा विश्वास व्यक्त करतानाच सुरेश धस आधीपासून या प्रकरणात फडणवीसांच्या अखत्यारीतील गृह खात्यावर टीका करत आले। दुसरीकडे अजित पवार गटाच्याच प्रकाश सोळुंखे यांनी सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा मागूनही अमोल मिटकरी मात्र फक्त भाजपच्या सुरेश धस यांच्यावर निशाणा साधतायत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।